नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या भागात आपण पाहिलं श्रीकृष्णाचं अद्भुत विश्वरूप, 1000 सूर्यांचं तेज आणि भक्तीनेच ते दर्शन मिळतं. पण मित्रांनो, आजचा अध्याय म्हणजे गीतेतला सर्वात हळूवार, सर्वात प्रेमळ, सर्वात हृदयाच्या जवळचा अध्याय आहे. आजचा अध्याय आहे भक्तियोग. मित्रांनो, आजचा अध्याय फक्त 20 श्लोकांचा आहे. गीतेतला सर्वात छोटा अध्याय. पण या 20 श्लोकांत श्रीकृष्णाने सांगितलं जगातलं सर्वात मोठं प्रेमाचं तत्वज्ञान. आज श्रीकृष्ण सांगणार आहेत साकार उपासना श्रेष्ठ की निराकार, भक्त कोण असतो आणि परमात्म्याला सर्वात प्रिय कोण. मित्रांनो, हा अध्याय वाचताना डोळ्यांत अश्रू येतात, कारण इथे परमात्मा सांगतो माझा भक्त मला किती प्रिय आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि परमात्म्याच्या त्या प्रेमात स्वतःला भिजवून घ्या. चला सुरू करूया. मित्रांनो, अध्याय 12ची सुरुवात होते अर्जुनाच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाने. मागच्या अध्यायात विश्वरूप पाहिल्यावर अर्जुनाच्या मनात प्रश्न आला, एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते येचाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमः. म्हणजे जे नेहमी तुमच्याशी जोडलेले भक्त तुमची उपासना करतात आणि जे अव्यक्त अक्षर ब्रह्माची उपासना करतात, यांच्यात कोण श्रेष्ठ योगी आहे. मित्रांनो, अर्जुन विचारतो, साकार उपासना म्हणजे श्रीकृष्णाची, राम, गणपती, दुर्गेची उपासना, रूप आहे, नाव आहे, आकार आहे. निराकार उपासना म्हणजे अव्यक्त ब्रह्माची, कोणतंही रूप नाही, नाव नाही, फक्त शुद्ध चेतना. यांच्यात कोण श्रेष्ठ. हा प्रश्न आजही लोक विचारतात. मूर्तीपूजा करावी की नाही, देवाला रूप द्यावं की नाही. श्रीकृष्ण काय उत्तर देतात ते पाहूया. श्रीकृष्ण म्हणतात, मय्यावेश्य मनो येमान नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः. म्हणजे जे माझ्यात मन ठेवून नित्ययुक्त होऊन परम श्रद्धेने माझी उपासना करतात, ते मला सर्वोत्तम योगी वाटतात. साकार भक्ती श्रेष्ठ का? कारण ती. मागच्या अध्यायात विश्वरूप पाहिल्यावर अर्जुनाच्या मनात प्रश्न आला, एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते येचाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमः. म्हणजे जे नेहमी तुमच्याशी जोडलेले भक्त तुमची उपासना करतात आणि जे अव्यक्त अक्षर ब्रह्माची उपासना करतात, यांच्यात कोण श्रेष्ठ योगी आहे. मित्रांनो, अर्जुन विचारतो, साकार उपासना म्हणजे श्रीकृष्णाची, राम, गणपती, दुर्गेची उपासना, रूप आहे, नाव आहे, आकार आहे. निराकार उपासना म्हणजे अव्यक्त ब्रह्माची, कोणतंही रूप नाही, नाव नाही, फक्त शुद्ध चेतना. यांच्यात कोण श्रेष्ठ. हा प्रश्न आजही लोक विचारतात. मूर्तीपूजा करावी की नाही, देवाला रूप द्यावं की नाही. श्रीकृष्ण काय उत्तर देतात ते पाहूया. श्रीकृष्ण म्हणतात, मय्यावेश्य मनो येमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मताः. म्हणजे जे माझ्यात मन ठेवून नित्ययुक्त होऊन परमश्रद्धेने माझी उपासना करतात, ते मला सर्वोत्तम योगी वाटतात. साकार भक्ती श्रेष्ठ का? कारण ती सहज आहे. मनाला आधार लागतो, नाव लागतं, रूप लागतं. पण मग निराकार उपासनेचं काय. ये त्वक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यम च कूटस्थम अचलम ध्रुवम सन्नियम्येंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः ती प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. म्हणजे जे अनिर्देश्य, अव्यक्त, सर्वत्रगामी, अचिंत्य, अचल, ध्रुव ब्रह्माची उपासना करतात, इंद्रिये संयमित करून सर्वत्र समबुद्धीने सर्व भूतांच्या हितात रत असलेली, तेही मलाच प्राप्त होतात. निराकार उपासनाही मलाच आणतो. पण मग फरक काय. श्रीकृष्ण सांगतात, क्लेशो अधिकतरस तेषां अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भिर वाप्यते. म्हणजे अव्यक्तात आसक्त असलेल्यांना क्लेश जास्त असतो, कारण अव्यक्त गती शरीरधारी लोकांना मिळवणं कठीण आहे. मित्रांनो, निराकार उपासना कठीण आहे का? कारण मन नेहमी काहीतरी धरून राहतं. निराकाराला धरता येत नाही.
एखाद्या बाळाला सांगा हवेवर प्रेम कर, ते बाळ म्हणेल कसं? पण सांगा आईवर प्रेम कर, ते लगेच समजतं, लगेच जमतं. तसंच साकार उपासना सहज, स्वाभाविक आणि श्रेष्ठ. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात पायरी पायरीने भक्तीचा मार्ग. हे सांगताना ते एक सुंदर क्रम देतात. पहिली पायरी, मय्येव मन आधत्स्व, मयी बुद्धिम निवेशय, निवसिष्यसी मय्येव, अत ऊर्ध्वम न संशय. म्हणजे माझ्यातच मन ठेव, माझ्यातच बुद्धी लाव, मग तू माझ्यातच राहशील, संशय नाही. सर्वात सोपा मार्ग, मन आणि बुद्धी परमात्म्यावर केंद्रित करा. हे जमलं तर उत्तम, जमलं नाही तर दुसरी पायरी, अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम, अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. म्हणजे जर माझ्यात स्थिर चित्त ठेवणं जमत नाही तर अभ्यास योगाने मला मिळवण्याची इच्छा कर. अभ्यास, रोज सराव, रोज थोडं ध्यान, रोज थोडं नामस्मरण, रोज थोडी भक्ती. हे जमलं नाही तर तिसरी पायरी, अभ्यासेप्य असमर्थोसी मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. म्हणजे अभ्यासातही असमर्थ असशील तर माझ्यासाठी कर्म करणं सर्वोच्च मान. माझ्यासाठी कर्मे केल्याने सिद्धी मिळेल. परमात्म्यासाठी काम करणं हाही एक भक्तीचाच मार्ग. हेही जमलं नाही तर चौथी पायरी, अथैतदप्य अशक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः, सर्व कर्म फलान त्यागम तथा कुरु यतात्मवान. म्हणजे हेही करायला असमर्थ असशील तर माझ्या योगाचा आश्रय घेऊन सर्व कर्मफलांचा त्याग कर. मित्रांनो, श्रीकृष्णाने 4 पायऱ्या सांगितल्या. पहिली, मनबुद्धी परमात्म्यावर. दुसरी, रोज सराव. तिसरी, परमात्म्यासाठी काम करणं. चौथी, फळाचा त्याग. कोणतीही एक पायरी पकडा, परमात्म्याकडे जाल. मित्रांनो, हे किती उदार आहे श्रीकृष्णाचं. तू जसा येशील मी स्वीकारेन. मित्रांनो, आता श्रीकृष्ण एक महत्वाचा क्रम सांगतात. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागा, त्यागात शांतिरनंतरम. मित्रांनो, हा श्लोक म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचा संपूर्ण नकाशा आहे. याचा अर्थ नुसत्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ आणि त्यागातून लगेच शांती. मित्रांनो, हे समजून घेऊया. नुसता अभ्यास, पुस्तके वाचणं, व्याख्याने ऐकणं हे ठीक आहे, पण पुरेसं नाही. ज्ञान, वाचलेलं ऐकलेलं जेव्हा आत उतरतं, जेव्हा समजतं, तेव्हा ज्ञान होतं. हे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ. ध्यान, ज्ञान जेव्हा अनुभवात येतं, जेव्हा डोळे मिटले की परमात्मा दिसतो, हे ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ. कर्मफल त्याग, सगळं करत असताना फळाची इच्छा नाही, हे सर्वोच्च. आणि त्यातून शांती. मित्रांनो, हा क्रम लक्षात ठेवा. वाचणं, समजणं, अनुभवणं, सोडून देणं, शांती. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात, कोण मला आवडत नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणः एवच, निर्ममो निरहंकारः समो दुःख सुखक्षमी. थांबा मित्रांनो, हे द्वेष्टाबद्दल नाही, हे प्रिय भक्ताबद्दल आहे. श्रीकृष्ण सांगतात, माझा प्रिय भक्त कसा असतो? सर्व प्राण्यांशी द्वेष नाही, सर्वांशी मैत्री, करुणा, ममता नाही, अहंकार नाही, सुखदुःखात सम, क्षमाशील. मित्रांनो, बघा किती सुंदर लक्षणे आहेत. अद्वेष्टा सर्व भूतानां, सर्व प्राण्यांशी द्वेष नाही, फक्त माणसांशी नाही, सर्व प्राण्यांशी. झुरळाशीही द्वेष नाही, सापाशीही द्वेष नाही, शत्रूशीही द्वेष नाही. हे अशक्य वाटतं, पण हेच परमभक्ताचं लक्षण आहे. निर्ममो निरहंकारः, ममता नाही, अहंकार नाही. हे माझं आहे, ही ममता नाही. मी केलं, हा अहंकार नाही. हाच परमात्म्याचा प्रिय भक्त. मित्रांनो, आता येतो अध्यायाचा सर्वात सुंदर भाग.
श्रीकृष्ण वर्णन करतात त्यांच्या प्रिय भक्ताची लक्षणे. हे वर्णन ऐकताना मन शांत होतं, हृदय भरतं. पहिलं लक्षण, संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः. म्हणजे नेहमी संतुष्ट, योगी, आत्मसंयमी, दृढनिश्चयी, माझ्यात मन बुद्धी अर्पण केलेला माझा असा भक्त मला प्रिय आहे. मित्रांनो, संतुष्ट म्हणजे जे आहे त्यात आनंदी, आणखी नको, वेगळं नको, आहे ते पुरे. दृढ निश्चयी म्हणजे ठाम, आज भक्ती उद्या सोडणं नाही, नेहमीच, सदा. दुसरं लक्षण, यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः सच मे प्रियः. म्हणजे ज्याच्यामुळे जग उद्विग्न होत नाही आणि जो जगाने उद्विग्न होत नाही, हर्ष, मत्सर, भय, उद्वेग यांपासून मुक्त असा माझ्याला प्रिय आहे. मित्रांनो, ज्याच्यामुळे कोणाला त्रास नाही आणि ज्याला कोणाचा त्रास नाही, ही किती उच्च अवस्था आहे. आपण काय करतो? दुसऱ्यांना त्रास देतो आणि दुसऱ्यांचा त्रास घेतो. भक्त दोन्ही करत नाही. तिसरं लक्षण, अनपेक्षः शुचिर्दक्षः उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः समे प्रियः. म्हणजे अपेक्षा शून्य, शुद्ध, कुशल, उदासीन, व्यथारहित, सर्व आरंभांचा त्याग केलेला माझा असा भक्त मला प्रिय आहे. मित्रांनो, अनपेक्षः, अपेक्षा शून्य, किती कठीण आहे हे. आपण सगळ्यांकडून ठेवतो, मुलांकडून, नवऱ्याकडून, बायकोकडून, मित्रांकडून, समाजाकडून. भक्त कोणाकडूनही अपेक्षा ठेवत नाही. उदासीन म्हणजे तटस्थ, जगाच्या नाटकात सहभागी, पण त्याने झपाटलेलो नाही. चौथं लक्षण, यो न हर्षती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः समे प्रियः. म्हणजे जो हर्षित होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, इच्छा करत नाही, शुभ आणि अशुभ दोन्ही सोडलेला भक्तिमान, तो मला प्रिय आहे. मित्रांनो, समभाव, चांगलं झालं हर्ष नाही, वाईट झालं शोक नाही. हे ऐकताना वाटतं मग माणूस रोबोट होईल का? नाही मित्रांनो, भावना असतात, पण भावनांनी वाहून जाणं नाही. भावना असणं आणि भावनांचे गुलाम होणं यात फरक आहे. पाचवं लक्षण, समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समः संग विवर्जितः. म्हणजे शत्रू आणि मित्र यांच्यात सम, मान आणि अपमानात सम, थंडी उष्णता सुखदुःखात सम, आसक्तीपासून मुक्त. मित्रांनो, शत्रू आणि मित्र यांच्यात सम हे खरोखरच कठीण आहे. जो आपल्याला चांगलं वागवतो तो मित्र, जो वाईट वागवतो तो शत्रू. भक्त दोघांशीही सम वागतो, कारण दोघांतही परमात्माच आहे. सहावं लक्षण, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमतीर भक्तिमान मी प्रियो नरः. म्हणजे निंदा आणि स्तुती ज्याला सारख्या, मौनी जे मिळेल त्यात संतुष्ट, घर नसलेला म्हणजे आसक्ती नसलेला, स्थिर बुद्धीचा भक्तिमान माणूस मला प्रिय आहे. मित्रांनो, निंदा आणि स्तुती सारख्या. कोणी कौतुक केलं फुगत नाही, कोणी टीका केली खचत नाही. का? कारण माझी ओळख परमात्म्याशी आहे, लोकांच्या मताशी नाही. तुल्य निंदा स्तुती हेच परम स्वातंत्र्य आहे. लोक काय म्हणतात यावर आपला आनंद अवलंबून नाही, हाच खरा आनंद आहे. मित्रांनो, आता येतो अध्यायाचा शेवटचा आणि सर्वात हृदयस्पर्शी भाग. श्रीकृष्ण म्हणतात, ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधानाः मत्परमा भक्तास्ते अतीव मे प्रियाः. मित्रांनो, हे अध्यायाचं शेवटचं वाक्य. याचा अर्थ, जे श्रद्धेने माझ्या तत्पर होऊन या धर्मामृताची, या सांगितलेल्या रीतीने उपासना करतात, ते भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. मित्रांनो, अतीव मी प्रियाः, ती मला अत्यंत प्रिय आहेत. परमात्मा म्हणतो,
तू मला प्रिय आहेस, हे ऐकताना हृदय भरत नाही का? सगळ्या जगात कोणीतरी आहे जो म्हणतो तू मला प्रिय आहेस, आणि तो परमात्मा आहे. मित्रांनो, आपण प्रेमासाठी किती धडपडतो, माणसांच्या प्रेमासाठी, जे कधी कधी मिळतं कधी नाही. पण परमात्मा म्हणतो, माझ्याकडे ये, माझ्याशी जोड, मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करतो. हेच अध्याय 12चं सार आहे. भक्ती करा, परमात्म्याचं प्रेम मिळवा. मित्रांनो, हे सगळं ऐकायला सुंदर आहे, पण आपल्या रोजच्या जीवनात हे कसं करायचं? श्रीकृष्णाने सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनात कशा उतरवायच्या ते सांगतो. पहिलं, सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातात घेऊ नका. 1 मिनिटं डोळे मिटा. मनात म्हणा, हे परमात्मा, आजचा हा दिवस तुला अर्पण. मी फक्त तुझं निमित्त आहे. हेच भक्तीची सुरुवात आहे. दुसरं, कामाच्या मध्ये जेव्हा ताण येतो, जेव्हा कोणी टीका करतं, जेव्हा काम जड वाटतं, एक दीर्घ श्वास घ्या. मनात म्हणा, ओम. हेच ध्यान आहे, हेच भक्ती आहे. तिसरं, संध्याकाळी घरी आल्यावर एकदा देवापुढे उभे राहा. हात जोडा, फक्त 1 मिनिट. हे परमात्मा, आजचा दिवस तुझ्या कृपेने गेला. हीच पूजा आहे. मंदिर नको, घर पुरे. चौथं, झोपण्यापूर्वी सगळ्यांबद्दल मनात म्हणा, मला कोणाबद्दलही नाही, सगळ्यांमध्ये परमात्माच आहे. हीच अद्वेष्टा भावना आहे. मित्रांनो, या 4 गोष्टी रोज केल्या तर तुम्हीच भक्त आहात. मित्रांनो, आजच्या अध्यायातून 4 मोठ्या शिकवणी मिळाल्या. पहिली शिकवण, साकार भक्ती सहज आणि श्रेष्ठ आहे. रूप, नाव घेऊन भजणं हे निराकाराच्या विचारापेक्षा सोपं. तुमच्या आवडत्या रूपात परमात्म्याला भजा. दुसरी शिकवण, भक्तीचे 4 मार्ग: मन लावणं, सराव करणं, परमात्म्यासाठी काम करणं, फळ सोडणं. कोणताही एक मार्ग घ्या. तिसरी शिकवण, परमभक्त कसा असतो? सर्वांशी मैत्री, अपेक्षा शून्य, निंदास्तुतीत सम, सतत संतुष्ट. हे गुण हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न करा. चौथी शिकवण, परमात्मा म्हणतो, माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. तुम्ही त्याचे भक्त आहात, तुम्ही त्याला प्रिय आहात. तर मित्रांनो, आजचा अध्याय 12 भक्तियोग आपल्याला सांगतो, भक्ती ही सर्वात सोपी, सर्वात सुंदर, सर्वात थेट वाट आहे परमात्म्याकडे. ज्ञान लागत नाही, तपस्या लागत नाही, यज्ञ लागत नाही, फक्त प्रेम लागतं. खरं, निस्वार्थ प्रेम. आणि जेव्हा ते प्रेम असतं, तेव्हा परमात्मा म्हणतो, तू मला अत्यंत प्रिय आहेस. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अध्याय 13, क्षेत्रज्ञ विभागयोग. शरीर म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा भेद काय? आणि ज्ञान म्हणजे नक्की काय? हे सगळं पुढच्या भागात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रांजल प्रयत्न करेन. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. इति श्रीमद् भगवद्गीता अध्याय 12 भक्तियोग संपूर्ण.